पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. आजचा माझा मुख्य विषय आहे फलप्राप्तीसाठी आपण चांगलं ते करू नये, तर चांगलं आहे म्हणून चांगलं ते करावं. लोकांनी चांगलं ते करण्याचा निश्चय करायला हवा. म्हणजे एक सांगू, तुम्ही आपल्या हृदयात चांगलं आहे म्हणून चांगलं करण्याचा करार करा. फलप्राप्ती झाली नाही तरीही. प्रभू, आजच्या वचनाबद्दल धन्यवाद. मला विश्वास आहे हे एक महत्त्वाचं वचन आहे आणि तू हे वचन अभिषिक्त केलेलं आहेस आणि प्रत्येकानेच ते लक्षपूर्वक ऐकावं. शत्रूने कुणाचंही लक्ष विचलित करता कामा नये. प्रभू येशूच्या नावाने आमेन. तर काल आपण वेळेविषयी शिकलो आणि आपण पाहिलं की सगळ्यांना सारखीच वेळ देण्यात आलेली आहे. काही लोक इतरांपेक्षा अधिक जगतात, पण सगळ्यांना दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस मिळतात. तरी काही लोक आपल्या जीवनात मोठमोठी शिखरं गाठतात, तर काही लोकांना फारसं काही करणं जमत नाही. तरीही आपण सगळे व्यस्त असतो. मी काल व्यस्ततेचं चिन्ह घेतलं. मी व्यस्त आहे, आपण ते मानचिन्हासारखं मिरवतो आणि आपला व्यस्तपणा आपलं कर्तव्य पार न पाडण्याची सबब बनत जाते सतत. तर काल आपण पाहिलं की देवाने आपल्याला व्यस्त राहण्यासाठी नव्हे, तर फलदायी होण्यासाठी पाचारण केलंय. जेव्हा सगळं काही मनाजोगतं असतं तेव्हाच आपण फळ द्यावं अशी देवाची इच्छा नाहीये, तर कठीण परिस्थितीतही आपण फळ द्यावं असं देवाला वाटतं. आणि आता मी तुम्हाला एका मिनिटात ते वचन दाखवणार आहे, ज्यात म्हटले की जी व्यक्ती ख्रिस्त आणि त्याची प्रीती अशा योग्य जागी लावलेली असते, ती वर्षभर दुष्काळ असला तरीही फळ देत राहते. त्याचा अर्थ असा की तुमच्या जीवनात वर्षभर सतत त्रास येत राहिले, संकट येत राहिली एकामागून एक, तरी जर तुम्ही प्रभूमध्ये योग्य जागी रोवलेले असाल तर तुम्ही आत्म्याचं फळ धारण करू शकता आणि लोकांसाठी आशीर्वादित ठरू शकता. जसं आपण पाहिलं की बघा, व्यस्तपणा ही आपलं कर्तव्य पार न पाडण्याची सबब नाही बनू शकत. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या समस्यांमध्ये असणं ही चांगलं ते न करण्याची आणि आत्म्याचं फळ न देण्याची आणि लोकांवर प्रीती न करण्याची, चर्चला न जाण्याची, वचनाचा अभ्यास न करण्याची सबब असू शकत नाही. मी सांगते, जर आपण कठीण समयात चांगलं करू शकलो नाही, तर चांगल्या समयात कधीच जे योग्य आहे ते करू शकणार नाही. तर आज मी तुमच्याशी बोलणार आहे सर्वदा चांगलं तेच करण्याविषयी. सर्वदा अशी वेळच नाहीये की योग्य ते न करणं हे योग्य असू शकतं. मी हे पुन्हा एकदा सांगू, अशी वेळच नाहीये की जेव्हा योग्य ते न करणं हे योग्य असतं, किंवा अशी वेळच नाहीये जेव्हा अयोग्य करणं हे योग्य असतं. कदाचित हे चांगलं समजेल तुम्हाला. अशी वेळच नाहीये की जेव्हा अयोग्य गोष्ट करणं हे योग्य ठरतं. आता जर आपण चांगलं आणि वाईट हे न कळण्या एवढे अज्ञानी असो तर वेगळी गोष्ट, पण मग देव आपल्याला शिकवूच शकतो. पण मी आज तुम्हाला आठवण करू देऊ इच्छिते की जेव्हा तुम्ही सत्य ऐकता तेव्हा तुम्ही त्याला बांधील असता, आणि जर तुम्हाला सत्याची बांधिलकीच नको असेल तर मग तुम्ही हा संदेश ऐकून काहीच उपयोग नाही. उद्या येऊ नका. आज तुम्ही इथे उपस्थित आहात म्हणून आम्ही तुम्हाला असंच जाऊ देणार नाही. पण सत्याला जुमानायचं नसेल तर पुन्हा येण्याची तसदी घेऊ नका, कारण तुमच्या जीवनात उलथापालथ होणार आहे. आणि तुम्ही म्हणाल हो बघा, काल बऱ्याच जणांच्या हे लक्षात आलं की देवाला अपेक्षित अशी फलदायी व्यक्ती बनायचं असेल तर जीवनात काही बदल हे करावेच लागणार आहेत. काही लोक रोमांचित झालेत, ते घरी जाऊन हे बदल करणार आहेत, पण अजूनही बरेच लोक असे ज्यांना आवश्यक ते बदल करण्याची इच्छाच नाहीये. पण मी तुम्हाला सांगू शकते, मी जे काही सांगते त्याद्वारे जर देव तुमच्या जीवनात कार्य करत असेल आणि देव काहीतरी करायला सांगतोय हे तुम्हाला कळत असूनही तुमची ते करायची इच्छा नसेल, तर देवाच्या तडाख्याला तोंड देण्याची तुम्ही तयारी ठेवलेली बरी. फार उत्साहित होऊ नका. देव हे करतो कारण तो तुमच्यावर प्रीती करतो. त्याला तुम्ही आवडता आणि
तुमच्या मुलांनी केवळ तुमचा शब्द पाळला जावा म्हणून तुम्ही सांगितलेली गोष्ट केली तर ते किती जणांना आवडेल जरा नीट सांगा. जर तुम्ही जाऊन मुलांना असं म्हणालात की जे काही आई सांगेल ते ऐकत जा, तुम्ही अमुक अमुक गोष्टी करायला हव्यात आणि तमुक तमुक गोष्टी तुम्ही करू नका, ते म्हणतील की समजलं, हरकत नाही, तुम्ही म्हणाल ते करू आम्ही आई बाबा, तुम्ही ज्ञानी आहात, तुमचं प्रेम आहे आमच्यावर. पण किती जणांना याची जाणीव आहे की मुलांना अनेकदा सांगूनही ते जर ऐकत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करायची गरज असते. चला आता खरं सांगायचं तर त्यामुळे मुलांपेक्षा तुम्हालाच अधिक दुःख होतं. माझ्या एखाद्या मुलाला महिनाभर शिक्षा देणं हे त्याच्यापेक्षा माझ्यासाठी अधिक त्रासदायक आहे, कारण त्यांचा धिंगाणा मला आवडतो खरंच. घरात शांती असणं महत्वाचं आहे नक्कीच, आमेन. म्हणून आपण कसोशीने चांगलं तेच आवर्जून करायला शिकायला हवं. जेव्हा कुणी पाहत नसतं तेव्हा कामाच्या ठिकाणी तुम्ही किती वेळ इंटरनेटवर वेळ वाया घालवता सांगा. ख्रिस्ती चोर बनू नका. जसे इतरांनी तुमच्याशी वागावं असं वाटतं तसं तुम्ही त्यांच्याशी वागा. लोक वाईट वागले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? चला ते नको पाहूया आपण. तुम्ही जर चांगलं वागू शकत नाही तर मी सुद्धा चांगलं वागणार नाही, पण आपण नेहमी चांगलं तेच करायला हवं कारण देवाची अपेक्षा तीच आहे. पण बऱ्याचदा देवाची जी अपेक्षा असते ती आपण पूर्ण करत नाही. देव सर्वदा सर्वत्र असतो म्हणून आपण लोकांना आनंदी करणारं जीवन जगू शकत नाही, कारण तसं केलं तर त्यांच्या देखत आपण एक गोष्ट करू आणि ते नसताना आपण दुसरी करत राहू. चला आता मला अशी व्यक्ती नाही बनायचं जी इच्छा असेल तेव्हाच चांगलं करते आणि जेव्हा समस्या येते तेव्हा चांगलं करू शकत नाही. मी धार्मिकतेला समर्पित असायला हवं कारण देवाबरोबर आपलं नातं प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने नीट झालं आहे म्हणून ती योग्यता आपल्या आत निवास करते आणि आपण ती बाहेर काढून त्या योग्यतेला अनुरूप असं नीतिमत्वाचं जीवन जगायला हवं. बघा, ख्रिस्ताला स्वीकारण्यापूर्वी तुम्ही बऱ्याच मूर्खपणाच्या गोष्टी केल्या, तुम्हाला काहीच वाटत नव्हतं. जेव्हा तुम्ही लोकांविषयी चहाड्या करायचा तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नव्हतं. तुम्ही ऑफिसमधल्या वस्तू घरी घेऊन जायचा तेव्हा तुम्हाला त्याचं काहीच वाटत नव्हतं. तेव्हा तुम्ही असं म्हणत असाल ते लोक मला पुरेसा पगार तसाही देत नाहीत म्हणून मी घरी घेऊन जातोय. अशा प्रकारच्या गोष्टी आपण करतो. तुम्ही विवाहित असतानाही दुसऱ्यांशी प्रेमाचे चाळे करता, त्यात तुम्हाला काहीच वाटत नाही. पण मी तुम्हाला सांगते तुम्हाला तारणाची गरज आहे. मित्रा, मग तू अशा गोष्टी करणार नाहीस आणि पस्तावणार नाहीस. केल्या तरी तू बेचैन होत राहशील. आपण आपल्या मनाच्या टोचणीकडे दुर्लक्ष करता कामा नये, कारण देव आपल्या हृदयातून मोठ्याने सांगत असतो मला तुला उत्तम जीवन द्यायचंय, माझी तुझ्यासाठी उत्तम योजना आहे, मला तुला खूप काही द्यायचंय, मला तुला खूप शांती आणि आनंद द्यायचा आहे. म्हणून तुम्ही आपल्या मनाच्या दोषी भावनेत सर्वदा जीवन जगू नका. आमीन. बघा, देव दयाळू आहे, देव कृपाळू आहे आणि स्तुती असो की त्याच्या क्षमेला काहीही मर्यादा नाही. आता तुम्ही हे नीट ऐका, जो कोणी ख्रिस्तावर खरोखर प्रीती करतो तो कधीच वाईट जीवन जगणार नाही. जे काही योग्य आहे तेच करायला शिकण्याचा तो निश्चय करेल. देवाकडून काही मिळेल या अपेक्षेने नव्हे तर ते योग्य आहे म्हणून तो करेल, कारण ते योग्यच असतं. आजचा माझा मुख्य विषय हा आहे की केवळ फलप्राप्तीसाठी चांगलं ते करणं आपण थांबवावं आणि योग्य आहे ते योग्य आहे म्हणून करावं. मला वाटतं की तुम्ही लोकांनी आपल्या हृदयामध्ये चांगलं तेच करण्याचा करार करावा. योग्य आहे म्हणून योग्य ते करण्याचा करार करा, जरी त्यापासून फलप्राप्ती झाली नाही तरी. हा मुद्दा समजण्यासाठी एक गोष्ट सांगते तुम्हाला. जेव्हा देवाने मला सुवार्ता सांगण्यासाठी पाचारण केलं तेव्हा मी पूर्ण वेळ नोकरी करत होते. माझ्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या आणि वचनाचा अभ्यास करायला वेळ काढणं कठीण होतं माझ्यासाठी.
पण काही कळण्यापूर्वीच देवाने मला बोलावलं. मला ठाऊक नाही असं त्याने का केलं, पण कुणाचा उपयोग करायचा हे देवच ठरवतो. आणि मला हे कळत नव्हतं की सुवार्ता न जगता ती गाजवणं चुकीचं आहे आणि मला अधिक प्रार्थना करण्याची, वचनाचा अभ्यास करायची गरज होती. आणि आज जी सुवार्ता मी गाजवते त्याच्या पाचारणाची मला जाणीव झाली आणि त्या पाचारणाची खात्री पडण्यासाठी देवाने माझा विश्वास दृढ केला. मी काही फार चांगली उमेदवार नाही आहे आणि यासाठी मी अपात्र ठरवण्यात आलेली व्यक्ती आहे. पण जेव्हा देव तुम्हाला पाचारण करतो तेव्हा तो बुद्धी कल्पने पलीकडचा आवेशही तुम्हाला देतो. मला वाटलं की मी माझी नोकरी सोडावी अशी देवाची इच्छा आहे. म्हणजे दर महिन्याची आमची बिलं भरायला पुरेसे पैसे असणार नाहीत. देवला चांगली नोकरी होती पण तरीही आमचं उत्पन्न अर्ध्यावर येणार होतं. तेव्हा आधी मी माझी नोकरी सोडली नाही, मी अर्धवेळ नोकरी धरली. आणि आता जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा कळतं आपण आज्ञा पाळत नाही तर अर्पण आणतो. मला वाटलं मी पूर्णवेळ नोकरीचा त्याग करून अर्धवेळ नोकरी धरली म्हणजे माझी दैनंदिन प्रपंचाची चिंता मिटून जाईल, काळजी राहणार नाही. आणि बघा, आपण देवावर विश्वास ठेवतो पण पर्यायी योजनाही आखतो. जर देव मदतीला धावून आला नाही तर चला, आता हे कोणासाठी तरी महत्वाचं आहे. आणि मी जे केलं ते तुम्हीही करावं असं मी तुम्हाला कधीच सांगणार नाही. तुम्ही अशी गोष्ट कधीही करू नका जोपर्यंत तुम्हाला पूर्ण खात्री पटत नाही की तशी देवाची इच्छा आहे. मग पुढे मला माझ्या कामावरून काढून टाकण्यात आलं. पण मी अशी व्यक्ती नव्हते की मला डच्चू दिला जावा. जणू काही देव मला सांगत होता, तुला मी काहीतरी काम दिलंय, तू कामावर जायचं नाहीयेस, फक्त माझं ऐकायला शिक. तेव्हा मी खरंच खूप घाबरले, खूपच घाबरले. कारण आम्हाला आमची बिलं भरण्यासाठी दर महिन्याला अतिरिक्त 3,000 रुपयांची गरज होती आणि यात इतर कोणत्याही खर्चाचा समावेश नव्हता. हेही खरं आहे. तब्बल 6 वर्ष, 6 दिवस नव्हे, 6 मिनिटं नव्हे, 6 महिने नव्हे, तर ते महान बलिदान तब्बल 6 वर्ष होईपर्यंत करावं लागलं. आमच्याकडे पूर्वीपेक्षा कमी होतं आणि मला ते कळलं सुद्धा नाही. जेव्हा तुम्ही योग्य ते करता आणि योग्य प्रतिफळ लगेच मिळत नाही तेव्हा कसं वाटतं? चला, आता आज आपण काहीतरी चांगलं शिकतोय. चला, आता जेव्हा तुम्ही योग्य ते करता आणि तुम्हाला योग्य तो परिणाम दिसत नाही तेव्हा बरेच लोक त्यामध्ये फार काळ टिकत नाहीत. काही काळ करतात आणि मग म्हणतात याचा नाही उपयोग. तेव्हा काही मिळावं म्हणून योग्य ते करण्याच्या वृत्ती पलीकडे आपण जायला हवं. मी माझ्या वर्तणुकीने देवापासून काहीतरी मिळवीनच हे नियमशास्त्राखाली जगणं आहे. माझ्या वागणुकीने मला देव काहीतरी नक्की देईल. कृपा ही मजुरीच्या अगदी विरुद्ध आहे. कृपा प्रयत्नाच्या विरुद्ध नाही, पवित्र आत्म्याने केलेल्या प्रयत्नाच्या, पण ती मजुरीच्या विरुद्ध आहे. माझ्या प्रयत्नामुळे देव माझ्या ऋणाखाली येत नाही. तुम्ही रोज प्रार्थना करता म्हणून देव तुमच्या ऋणाखाली येत नाही की तुम्ही एका वर्षात बायबल वाचून काढता, नित्य नियमाने दशमांश देता किंवा इतर सत्कर्मे करता म्हणून देव तुमच्या ऋणाखाली येत नाही. बायबल सांगतं या गोष्टी करत असताना आपण आपलं कर्तव्य पार पाडत असतो. तेव्हा देवावर आपण उपकार करत नसतो, तर त्याने केलेल्या महान प्रीतीस्तव आपण आपलं कर्तव्य पार पाडत असतो. आणि म्हणून जोवर माझा श्वास चालू आहे तोपर्यंत देवाचं गौरव करण्यासाठी मी माझं कर्तव्य पार पाडत राहणार, ते करतच राहणार. आणि मला अशा उत्तम प्रतिफळ मिळण्याची, पण जरी ते मला मिळालं नाही तरी हरकत नाही. आता नीट ऐका तुम्ही, प्रतिफळाची जबाबदारी आपली नाही, प्रतिफळाची जबाबदारी देवाची आहे. पण तुमची आणि माझी जबाबदारी एवढीच आहे, आपण चांगलं तेच करत राहायला हवं. आपण चांगलं आणि योग्य ते सातत्याने करत राहायला हवं. तर शेवटी मी माझी नोकरी सोडली आणि 6 वर्ष माझ्या विश्वासात मोठी वाढ होत गेली. माझ्या मुलांना बुटांची गरज भासायची तेव्हा मी 100 रुपये घेऊन जायचे आणि छान बूट घेऊन यायचे. आणि ते छान दिवस होते, कारण मी लहान सहान गोष्टी पुरवण्यातलं देवाचं विश्वासू पण अनुभवलं. ती माझ्या जीवनातली सगळ्यात कठीण वर्ष होती, पण त्याचबरोबर सगळ्यात रोमांचकारक अशी वर्षही होती. तुम्ही म्हणाल त्यात एवढं रोमांचकारक काय होतं? बघा, तेव्हा मी फक्त देवावर अवलंबून होते.
खरं तर ते माझ्या देहासाठी भीतीदायक होतं, पण माझ्या आत्म्याची खूपच उन्नती झाली त्या काळात. अगदी लहान सहान गोष्टींसाठी मला देवावर विसंबून राहावं लागायचं, ज्यामुळे मी अस्वस्थ व्हायचे. कारण मी स्वतंत्र जीवन जगणारी स्त्री होते, स्वतःच्या बळावर जगणारी. तेव्हा देवाकडे 12 थाळ्यांची मागणी करायची म्हटलं की मला ते अक्षरशः मूर्खपणाचं वाटायचं. पण जेव्हा कुणीतरी दारावर थाप मारून म्हणायचं, मला आशा आहे तुम्ही हे भेट स्वीकाराल, कारण देवाने मला या 12 थाळ्या तुम्हाला द्यायला सांगितलेल्या आहेत, मी अवाक व्हायचे. बघा, आता मी स्वतः जाऊन त्या खरेदी करू शकते, पण तेव्हा त्या दिवसात मी देवाचा विश्वासूपणा अनुभवू शकले. आणि आपण म्हणू शकतो देव विश्वासू आहे, देव विश्वासू आहे, सगळेच म्हणतील हो देव विश्वास योग्य आहे. पण तेव्हाच जेव्हा देवाचा विश्वासूपणा तुम्ही अनुभवा, जर आपल्याला देवाची गरज नसेल तर आपण देवापासून कोणताच अनुभव घेऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला गरज आहे देवाची गरज भासण्याची. नक्कीच. तर त्या काळामध्ये लोकांना मिळालेल्या वेगवेगळ्या आशीर्वादांविषयी मी ऐकायचे. देवचा एक भाऊ होता, तो आणि त्याची पत्नी, त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या आमच्यापेक्षा खूप जास्त असायचं. आणि जेव्हा ते यायचे तेव्हा त्यांचं कसं चाललंय याविषयी मी ऐकायचे. त्यांच्यासमोर कमीपणा वाटू न देण्याची खटपट करणं मला खरंच खूप कठीण जायचं. बघा, इतर लोकांची भरभराट व्हायची आणि मी सुखी आहे हे दाखवण्याची खटपट करावी लागायची. आपल्याकडे कमी आणि इतरांकडे जास्त हे पचवणं कठीण असतं. तर एकदा आमचे पालक आमच्याकडे आले आणि ते स्पष्ट वक्ते होते आणि मी त्यांच्या एवढी हजरजबाबी झाले नव्हते आणि मला त्यांच्यासारखंच व्हावंसं वाटायचं. पण मी अजूनही घरोघरी प्रार्थना सभा घ्यायचे. एकदा ते आमच्याकडे आले आणि मला म्हणाले की त्यांना एक मोठी देणगी मिळाली आणि 2 व्यक्ती त्यांच्या सेवेत सहभागी होऊन त्यांना हातभार लावू इच्छित आहेत आणि ते दर महिन्याला हे करणार आहेत. आणि मग अचानकपणे ते माझ्याकडे पाहून मला म्हणाले की मी हे सांगतो हे ठीक आहे ना? आम्ही फारच गरजेत होतो. मी म्हटलं हो प्रभूची स्तुती असो, ही आनंदाची गोष्ट आहे. मी खोटं बोलत होते. मी सुखी आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करत होते. आणि ते गेल्यावर मी स्वतःला बिछाण्यावर झोकून दिलं आणि मी ओक्साबोक्षी रडायला लागले. खूप रडत राहिले. आणि मी एक निर्णय घेतला, मी एक निर्धार केला. मी म्हटलं देवा, मी दशमांश देईन आणि तुला अर्पण आणीन. तू प्रतिफळ देईपर्यंत मी हे करीन आणि जरी नाही मिळालं तरी मी ते करत राहीन, हे नक्की. आणि एक गोष्ट सांगू मी तुम्हाला, त्यानंतर परिस्थिती बदलू लागली. जेव्हा सैतानाला कळतं की त्याने आपली परिस्थिती कितीही बिघडवली, माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐका, जेव्हा सैतानाला कळतं त्याने आपली परिस्थिती कितीही बिघडवली तरी नीतिमत्वासाठी आपलं समर्पण आणि योग्य तेच करण्याचा निश्चय तो बदलू शकत नाही आणि मग तो दुसऱ्याला जाऊन धरतो. आता बघूया लूक अध्याय 12 वचन 2 आणि 3. जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोललात ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही आतल्या कोठड्यात कानात सांगितले ते धाब्यांवर गाजवले जाईल. कानात सांगितले ते धाब्यांवर गाजवले जाईल. आता ही वचनं नीट समजावीत म्हणून बऱ्याचदा मला ती वाचावीशी वाटतात. पण ती वचनं सांगतात की तुम्ही गुप्तपणे चुकीच्या गोष्टी केल्या तर ते कुणाच्याही लक्षात येणार नाही या भ्रमात राहू नका. तर मुद्दा असा आहे की आपण काही लपवू शकत नाही. आपण देवापासून काही लपवू शकत नाही. लोकांपासून एक वेळेस गोष्टी लपवू शकतात, पण तुमच्या जीवनात त्याचे परिणाम ते पाहू शकतातच. त्याचं कारण त्यांना कळणार नाही, पण त्याचे परिणाम मात्र ते पाहतीलच. पण देवाला सगळं काही ठाऊक असतं. तो सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान आहे. तो सगळं काही पाहतो हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणूनच मला ठाऊक आहे, हे ऐकून बरेच लोक अस्वस्थ झाले असतील, पण हीच गोष्ट मला सहाय्यभूत ठरली. तर देव सगळं काही पाहतो आणि आपण स्वतःसाठी किंवा लोकांसाठी न जगता फक्त त्याच्यासाठी जगून त्याचा सन्मान करायला हवा. त्यासाठी आपण आपल्या हृदयात योग्य ते करण्याचा दृढनिश्चय करायला हवा आणि हे समजून घ्यायला हवं की चांगलं न करण्याची
कोणतीच वेळ नसते आणि योग्य ते फक्त देवाकडे पाहूनच करायचं असतं. देवाकडून काही मिळावं म्हणून नव्हे, तर त्याच्यावरील प्रीतिस्तव ते करायचं असतं. हो, आता मी तुम्हाला घरी जाऊ देईन. तुमच्या येण्याचं सार्थक झालंय. दुष्काळामध्ये फळ देता येईल. परिस्थिती अनुकूल असेल तेव्हा सुखी आणि परिस्थिती प्रतिकूल असेल तेव्हा दुःखी अशा प्रकारचे लोक होणं तुम्ही थांबवायला हवं. सुरुवात कराल का इथून? सगळं काही चांगल्या मनाने सोसायला तुम्ही शिकाल का सांगा मला? पण माझं नाईलाज मी निराश होतो. नाही 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 नाही, मी तुम्हाला सांगते, लोकांसमोर तंटा कोण निर्माण करतो यापेक्षा त्यावर मात कोण करतो हे महत्वाचं असतं कायम. कल्पना करा, तुमच्या घरात कधी नव्हे इतका तंटा निर्माण झालाय. जोरजोरात ओरडणं, किंचाळणं चाललंय. नवऱ्यावर आणि मुलांवर तुम्ही डाफरताय. मी तुमच्या घराची बेल वाजवतेय. मी सांगते, तुमचं डोकं चक्रावून जाईल. इतक्या वेगात परिस्थिती बदलेल. आणि मग काय होईल? जॉय झालीये. प्रभूची स्तुती असो. वाव, आश्चर्याचा धक्काच दिला तुम्ही. पण एक सांगू, येशू तिथे आधीच आहे. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला कसं मी छान प्रभावित केलं म्हणून हुरळून जाऊ नका तुम्ही कधी. प्रभू येशू तुमच्या घरातला अदृश्य सभासद आहे, हे लक्षात घ्या. यिर्मया अध्याय 17 वचन 10. मला ठाऊक नाही तुम्हाला असा संदेश आवडतो की नाही, पण संदेश देण्याचा हा एकच मार्ग मला ठाऊक आहे. जे प्रभू बरोबर चालायला तयार नाहीत ते येणार नाहीत असं मला वाटतं. आता आपण यिर्मया 17 मधलं 7 आणि 8 वचन पाहू. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, विसंबून राहतो व टेकतो तो धन्य. ज्याचा भावविषय परमेश्वर आहे तो धन्य. तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरील. उन्हाची झळई येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील आणि अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. बघा, हे फार महान वचन आहे. आपण कशात रोवलो गेलो आहोत हे समजून घ्यायला हवं आपण. बघा, जर माझा विश्वास देवाच्या प्रीतीत मुळावलेला असेल तर माझ्या कामांना कोणी मान्यता न दिल्यामुळे मला गळपटून जायची गरज नाही. मला त्यांच्या स्वीकाराची गरज नाही असं नाही, पण त्याशिवायही मी पुढे जाऊ शकते. मला लोकांनी त्यांच्या पार्टीला कधी बोलावलं नाही तरी त्यांना नाही आणि देवाला हो म्हणू शकते मी, कारण मला त्यांच्यात पेरलं गेलेलं नाहीये. ते माझं उगमस्थान नाहीये. आमेन. मी देवासोबत पुढे जाऊ शकते जरी लोक मला म्हणाले की तुम्ही हिस्सा झालात त्या जीजसी गटाचा. पण जीजसी असणं ठीक कसं आहे? जर तुम्ही काटेकोर राहिलात तर मग तुम्ही आमच्या गटात बसू शकणार नाही. ठीक आहे, मग मी तुमच्या गटाबाहेर राहीन. पण एक सांगू का, माझा स्वतःचा गट आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. मी एक निर्णय पूर्वीच घेतलाय, तुम्ही सुद्धा घ्या आणि या गोष्टीवर विचार करा. शांतपणे विचार करा यावर. मनासारखं घडलं नाही तर आपण किती वेळा नाराज होतो, किती राग येतो आपल्याला आणि तो राग शांत व्हायला किती वेळ लागतो. एखाद्याबरोबर मतभेद झाले तर स्वतः आधी जाऊन क्षमा मागायला किती वेळ लागतो आपल्याला. विचार करा यावर. यावर विचार करण्याची गरज आहे. आमेन. माझ्या निष्ठेचा स्तर कोणता आहे? स्थिती कठीण असताना मी माझा शब्द किती पाळते? की मला अशी सवय आहे की लोकांना म्हणायचं मी तुमचं काम करीन आणि मग पलटी मारून दिलेला शब्द पाळायचाच नाही. आणि चिंता करणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे. तुम्ही
वेळ वाया घालवण्याविषयी सांगा आणि ती गोष्ट आहे चिंता. आणि तुम्हाला माझं म्हणणं आठवत असेल, चिंता म्हणजे दिवसभर आरामखुर्चीत हलत राहणं. बऱ्याचदा मी मंचावर आरामखुर्ची आणते आणि मी त्यात बसून हलत राहते. मी या क्षणापासून सुरुवात करून उद्यापर्यंत जरी हलत राहिले तरी मी आहे तिथेच राहणार आहे. चिंतेचंही अगदी तसंच असतं, ती व्यर्थ असते. आपली समस्या ती सोडवत नाही, त्यामुळे चिंता करून वेळ वाया घालवू नका. मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते की नेहमी योग्य तेच करा, कारण तसं करणं योग्य असतं. म्हणून आज आम्ही सादर करतोय वचन. देवाचं वचन मला आवडतं, कारण वचनामुळे माझं जीवन बदललं. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.